सावनेर तहसील कार्यालयातील महसूल निरीक्षक प्रवीण मेश्राम 25,000 रुपयांची लाच घेताना एसीबीच्या जाळ्यात। सावनेर तालुक्यातील महसूल विभागात एक मोठी आणि खळबळजनक कारवाई समोर आली आहे। सावनेर तहसील कार्यालयात कार्यरत असलेले महसूल निरीक्षक रेव्हेन्यू इन्स्पेक्टर प्रवीण मेश्राम यांना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या एसीबी पथकाने 25,000 रुपयांची लाच घेताना स्वीकारताना रंगेहात पकडली। ही कारवाई पाटण सावंगी येथील कार्यालयात करण्यात आली असून यामुळे महसूल वर्तुळात प्रचंड खळबळ उडाली आहे। प्राथमिक माहितीनुसार एका प्रकरणातील फेरफार करण्यासाठी संबंधित अधिकाऱ्याने तब्बल 75,000 रुपयांच्या लाचेची मागणी केली होती। त्यापैकी 50,000 रुपये त्यांनी पूर्वीच स्वीकारलं असल्याचं सांगितलं जात आहे। उर्वरित 25,000 रुपयांची रक्कम स्वीकारताना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने पाटण सावंगी येथे सापळा रचून ही कारवाई यशस्वीरित्या पार पाडली आणि प्रवीण मेश्राम यांना रंगेहात ताब्यात घेतले। या कारवाईमुळे महसूल विभागाच्या कार्यपद्धतीवर प्रश्नचिन्ह उपस्थित होत असून नागरिकांमध्ये संतापाची भावना व्यक्त केली जात आहे। लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाकडून या प्रकरणात पुढील तपास आणि कायदेशीर कारवाई सुरू करण्यात आली आहे। सिटी इंडिया न्यूज साठी विशेष प्रतिनिधी चंदू मडावी।